चला आज बनवूयात हिवाळ्यामध्ये स्पेशल बनवले जाणारे असे मेथीचे लाडू. मेथ्यांमध्ये ना भरपूर प्रमाणामध्ये प्रथिनं, फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, झिंक आणि असं बरंच काही काही असतं. यामुळेच हिवाळ्यामध्ये आवर्जून मेथ्यांचं सेवन केलं पाहिजे. हे लाडू खाल्लेच पाहिजे. संधिवात, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, रक्तदाब किंवा कंबरदुखी, गुडघेदुखीवरती सुद्धा खूप गुणकारी आहेत. मेथीचे लाडू आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की भरपूर पौष्टिक आहेत आणि हिवाळ्यामध्ये आवर्जून खायलाच हवेत. पण याच्या हलक्याशा कडसर चवेमुळे ना कोणी खायला नकोच म्हणतं. मग मेथीचे हे लाडू जास्त कडू लागू नये म्हणून काय करायचं हे सुद्धा आपण पाहणार आहोत. सगळ्यात आधी या मेथ्या म्हणजेच मेथीचे दाणे भाजून घेऊयात. तर इथे रेग्युलर वाटीच्या अंदाजानुसार अर्धी वाटी मेथ्या घेतलेल्या आहेत. म्हणजेच वजनी प्रमाणानुसार 75 ग्रॅम इथे मेथ्या घेतलेल्या आहेत. आता इथे मेथ्या फार वेळ भाजायच्या नाहीत. हलक्याशा हाताला थोड्याशा गरम लागल्या पाहिजेत. फार कडकडीत किंवा अगदी रंग चेंज होईपर्यंत मेथ्या तुम्ही भाजल्या तर त्या जास्त कडसर लागू शकतात. म्हणून मग फक्त या आपल्याला गरम करून घ्यायच्यात. मेथ्या संपूर्णपणे थंड करून घ्यायच्या आणि मग लगेचच आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरला फिरवत असताना अगदीच खूप जाड पावडर करू नका किंवा अगदी बारीक अशी पावडर सुद्धा नकोय. जसं आपलं पीठ असतं अगदी तसं नाही केलं, हलकंसं जाडसर ठेवलं तरी सुद्धा चालणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता फार अशी जाड किंवा अगदीच पावडर नाही तर रवाळ अशी मेथीची पूड इथे मी करून घेतली. आता आपल्याला ही मेथीची पूड भिजत घालायची आहे. यासाठी इथे बरोबर 100 ग्रॅम म्हणजे त्याच वाटीने एक पाऊण वाटी भरून मी तूप घेतलेलं आहे. थंडी आहे म्हणून तूप कसं ना घट्टच राहतं. हे तूप वितळून घेतलेलं आहे. हलकसंच गरम आहे. तुम्ही कोमट आहे असं म्हणू शकता. हे घातलेलं तूप या मेथीच्या पूडमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कमीत कमी तयार केलेली ही पेस्ट आपल्याला 2 दिवसांसाठी तरी अशीच मुरू द्यायची. असं जेव्हा तुपामध्ये तुम्ही मेथीचे दाणे, मेथीची ही पूड व्यवस्थित भिजवून घेता, मुरू देता 2 दिवस, 4 दिवस, अशा वेळेस मेथीमधला जो कडवटपणा आहे, तो बऱ्यापैकी कमी होतो. आता बरेच जण ना दुधामध्ये सुद्धा मेथीचे हे दाणे भिजवतात. पण अशा वेळेस तुम्ही जेव्हा दुधामध्ये भिजवता त्यावेळेस काय होतं ना, की हे जे मेथीचे लाडू आहेत, ते 7 ते 8 दिवस, फार फार तर 10 दिवस टिकतील. यापुढे हे टिकत नाहीत. यामुळे नेहमी लक्षात ठेवा तुपामध्येच आपल्याला मेथीची ही पूड भिजत ठेवायची आहे. तर बरोबर 4 दिवसांसाठी मी इथं ठेवली होती. आता तुमच्याकडे वेळ नसेल तर 2 दिवस जरी ठेवली तरी सुद्धा चालणार आहे. मेथीची पूड छान अशी भिजलेली आहे. फक्त आता इथे ना 1 केजीव मी करून घेतलेली आहे. भरपूर थंडी आहे त्यामुळे ती अशी थोडीशी आळल्यासारखी दिसतीये. मेथीच्या लाडूसाठी लागणाऱ्या बाकीचे जे साहित्य आहे ते सुद्धा मी काढून घेतलेलं आहे. आता मेथी चांगली मिक्स करून झाली. चला सध्याला ही साईडला ठेवूयात आणि पुढची कृती पाहून घेऊ. इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत. इथे 2 इंच दालचिनीचे तुकडे घेतलेले आहे. याबरोबर सुंठ सुद्धा घेतलेली आहे आणि एक छोटं जायफळ मी इथं घेतलंय. यासोबतच 7 ते 8 काळी मिरी घेतलेली आहे. हे सगळं साहित्य आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचंय की जेणेकरून याची पावडर सुद्धा अगदी व्यवस्थित होईल. इथे मी वेलची घेतलेली नाही. सध्या खूप थंडी आहे आणि यामध्ये आपल्याला उष्णतेची जास्तीत जास्त गरज असते. यामुळे वेलची ही मुळातच थंड प्रकृतीची असल्यामुळे वेलची इथे घ्यायची नाही. हे सगळे पदार्थ उष्ण प्रकृतीचे आहेत. थंड करून घ्यायचे आहेत. आता यानंतर बरोबर त्याच वाटेने इथे मी हळीव घेतलेली आहे. रेग्युलर वाटीच्या अंदाजानुसार अर्धी वाटी आणि वजनी प्रमाणानुसार 50 ग्रॅम अशी हळीव इथे घेतलेली आहे. सगळं साहित्य मंद आचेवरती भाजून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असं भाजलं जातं आणि मग हे लाडू जास्तीत जास्त दिवस टिकण्यासाठी सुद्धा मदत होते. साधारण 3-4 मिनिटांसाठी हलकासा चटचट आवाज येईपर्यंत हाताला चांगली कडकडीत लागेपर्यंत इथे अळीव मी भाजून घेतलेली आहे. एका वेगळ्या ताटामध्ये काढून संपूर्णपणे आपण थंड करून घेऊ. शक्यतो जे पौष्टिक पदार्थ आहेत ना ते लोखंडाच्या कढईमध्ये करायचे. आणखीन जास्त पौष्टिकता सुद्धा वाढते आणि छान खरपूस सुद्धा भाजले जातात. इथे मी बिडाची कढई घेतली आहे. तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक दिलेली आहे. सोबतच कमेंटमध्ये तुम्ही याची लिंक मला विचारू शकता. मी कमेंटमध्ये सुद्धा लिंक देईल. आता इथे बरोबर 150 ग्रॅम सुकं खोबरं खिसून घेतलं. हे खोबरं खिसल्यानंतर रेग्युलर वाटीच्या अंदाजानुसार बरोबर 2.5 वाटी भरलेलं आहे. हे खोबरं हलकासा रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. सतत हलवत राहा म्हणजे मग फार डार्क रंग येणार नाही. आता हे भाजलेलं खोबरं सुद्धा एका वेगळ्या ताटामध्ये मी काढून घेणार आहे. सगळे कोरडे साहित्य भाजून घेतले. कढई थोडीशी कोरडी करून घेतली. आता यामध्ये मी
1 चमचाभर तूप घातलेलं आहे. आता आपल्याला डिंक तळून घ्यायचा आहे. यासाठी खूप तुपाची गरज नसते खरं. थोडं-थोडं डिंक घ्यायचं आणि थोडं-थोडं डिंक थोड्याशा तुपामध्येच आपल्याला तळून घ्यायचं आहे. साधारण 1 ते 1.5 चमचे मी तूप इथं घेतलेलं आहे. तूप चांगलं कडकडीत गरम झालं, की मग यामध्ये थोडंसं डिंक घालायचा. कडकडीत तूप तापलेलं असेल, की डिंकसुद्धा आतमध्येपर्यंत व्यवस्थित तळला जातो. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असा डिंक तळून झालेला आहे. चांगला फुललेला सुद्धा आहे. हा तळून झालेला डिंक एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊ. बऱ्याचदा आपल्याला लक्षात येत नाही, की डिंक भाजला गेला आहे की नाही. पण डिंकाचा जो चटचटपणा आहे ना, तो जेव्हा बऱ्यापैकी कमी होतो, यावेळेस समजून घ्यायचं, की डिंक छान भाजून झालाय. याच पद्धतीने उरलेला जो डिंक आहे, तो सुद्धा मी तळून घेणार आहे. डिंक तळून झालेला आहे. आता उरलेल्या थोड्याशा या तुपामध्येच आपल्याला काही ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये सुकामेवा घेऊ शकता. अर्धी वाटी मी इथं काजूचे काप, अर्धी वाटी बदामाचे काप घेतलेत. हवं असेल तर पिस्ता, अक्रोडसुद्धा तुम्ही इथे घेतलं तरीसुद्धा चालणार आहे. काजू आणि बदाम असं दोन्ही मी 50-50 ग्रॅम घेतलेलं आहे. अर्धवट काजू आणि बदाम भाजून झाले, की यामध्ये 4 पोह्याचे चमचे भरून आपल्याला खसखस घालायची. वजनी प्रमाणानुसार बरोबर ही खसखस 15 ग्रॅम मी घेतलेली आहे. आणखीन एक मिनिटभरासाठी तुपामध्ये हे सगळं साहित्य छान परतून घेऊ. सुकामेवा आणि खसखस चांगले भाजून झाले आहेत आणि जो काजू आहे त्याला हलकासा गुलाबी रंग आलेला आहे. यावेळेस समजून जायचं की सगळे साहित्य व्यवस्थित भाजून झालेलं आहे. वेगळ्या ताटामध्ये काढून संपूर्णपणे थंड करून घेऊ. आता पुन्हा कढईमध्ये आपल्याला तूप घालायचं आहे. यावेळेस आपल्याला फक्त चमचाभर तुपामध्ये खारीक पावडर भाजून घ्यायची. तर इथे मी बरोबर 150 ग्रॅम खारीक पावडर घेतलेली आहे. रेग्युलर वाटीच्या अंदाजानुसार बरोबर 2 वाटी ही खारीक पावडर भरते. तुम्ही इथे काळी किंवा पिवळी खारीक पावडर जरी घेतली तरी सुद्धा चालेल. फक्त खारीक पावडर चाळून घ्या. थोड्याशा तुपामध्ये फक्त ही खारीक पावडर लगेचच आपल्याला मिक्स करून घ्यायची. तूप जे आहे ते सगळ्या खारकेला व्यवस्थित किंवा या खारीक पावडरला व्यवस्थित लागायला हवं. याच्याकडे आपल्याला जास्तीत जास्त लक्ष द्यायचं आहे. ही खारीक पावडर आपल्याला फक्त गरम करून घ्यायची. खूप वेळ परतत बसायचे नाही. नाहीतर मग खारीक खूप कडक होते. यामध्ये खूप गोडवा असतो ना. गोडसरपणामुळे ही खारीक कडक होऊ शकते आणि लाडूसुद्धा कडक होऊ शकतात. म्हणूनच नेहमी लक्षात ठेवायचं, खारीक पावडर फार तर 1 ते 1.5 मिनिटांसाठीच भाजून घ्यायची. हलकीशी हाताला कोमट लागली की लगेचच ती पटकन वेगळ्या ताटामध्ये काढून घ्यायची. पुन्हा 1 ते 1.5 चमचा मी तूप कढईमध्ये घेतलेलं आहे. आता हे तूप संपूर्णपणे मेल्ट झालं, हलकंसं गरम झालं, की यामध्ये आपल्याला बरोबर 100 ग्रॅम घालायचं आहे गव्हाचं पीठ. फार गव्हाचं पीठ घालू नका, नाहीतर मग गव्हाच्या पिठाचा खूप स्वाद येतो लाडूला. यामुळे 100 ग्रॅम जरी दिसताना जास्त दिसत असलं, तरीसुद्धा 100 ग्रॅम पुरेसं होतं. थोड्याशा तुपामध्येच आपल्याला हे अगदी रंग चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. घाई अजिबात करायची नाही आणि उगीचच इथे फार तूप वाढवायची सुद्धा गरज नाही, कारण आपण यामध्ये नंतर तूप घालणारच आहोत. भरपूर पांढरट दिसणारं पीठ आता बघा थोड्याशा डार्क रंगावरती आलंय. छान भाजल्याचा सुवास सुद्धा येतोय. साधारण एक 4 ते 5 मिनिटांसाठी मंद आचेवरती छान मी हे पीठ भाजून घेतलं. हलकंसं असं लाईट हे झालेलं आहे, मोकळं वाटतंय. आता मेथ्यांची पावडर जी आपण तुपात भिजत घातली होती, हे संपूर्ण मिश्रण या पिठामध्येच आपल्याला काढून घ्यायचंय. लक्षात घ्या, इथे मी गॅसची फ्लेम अजिबात वाढवलेली नाही, लोच फ्लेम आहे. आता सगळ्यात आधी तर हे मेथ्यांचं जे मिश्रण आहे या पिठामध्ये चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. या मेथीच्या लाडूसाठी आपल्याला बरोबर 150 ते पावणे 200 ग्रॅम तूप लागलेलं आहे. यापेक्षा जास्त तूप आपल्याला लागत नाही. इतर साहित्य भाजण्यासाठी तुपाचं जास्त प्रमाण घेऊन सुद्धा चालत नाही. पण मात्र मेथ्यांची पूड आपल्याला भिजवण्यासाठी तुपाचं प्रमाण हे हवंच असतं. फार नाही, साधारण एक 3 ते 4 मिनिटांसाठी सतत हलवत मी हे मिश्रण चांगलं भाजून घेतलेलं आहे. पुन्हा मी सांगेल की मेथ्या आहेत ते जास्त भाजल्या गेल्या की थोड्याशा आणखीन जास्त कडसर लागतात. म्हणून मग फार वेळ सुद्धा भाजायचे नाहीत. हे मिश्रण चांगलं थंड करून घेऊयात. मेथीच्या लाडूसाठी लागणारं सगळं साहित्य आपलं इथे भाजून झालेलं आहे. आता सगळं थंड झालं की मग मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. तर जे खडे मसाले आपण घेतले होते, हवे असतील तर ते थोडेसे आपल्याला खलबत्त्यात कुटून घ्या आणि मग याची मिक्सरला जाडसर अशी पावडर तुम्ही करून घेतली किंवा जमेल तितकी बारीक पावडर करून घेतली तरी सुद्धा चालेल. ही पावडर अशीच अजिबात वापरायची नाही, ही आपल्याला चाळून घ्यायची आहे. सध्याला मी साईडला ठेवली. आता खोबरं सुद्धा बघा छान कुरकुरीत झालंय, पण हाताने आपल्याला हे चुरायचं नाही. तर हे आपण
सगळं साहित्य आधी मिक्स करून घेणार आहोत आणि मग मिक्सरला फिरवणार आहोत. सगळ्यात मोठा डिंकाचा खडा जो होता तो तळून घेतलेला होता, तो सुद्धा आतमध्येपर्यंत व्यवस्थित असा तळला गेलाय. मी तुम्हाला फोडून दाखवला. खारकेची पावडर सुद्धा बघा फार अशी घट्ट एकमेकांना चिकटून राहिलेली नाही. अशी हलकीशी सुटसुटीतच आहे, म्हणजे ही व्यवस्थित भाजून झालेली आहे. खारकेची पावडर सुद्धा या मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेतली. आता हे सगळं साहित्य आधी थोडंसं आपण मिसळून घेऊ, एकजीव करून घेऊ. आता इकडे परतून घेतलेलं हे मिश्रण सुद्धा चांगलं थंड झालेलं आहे. हलकंसं कोमट असलं तरी सुद्धा चालेल, पण फार गरम नको. हे सुद्धा आपण या मोठ्या भांड्यामध्ये सगळ्या साहित्यांसोबत काढून घेऊ. आता ज्या काही खडे मसाल्यांची आपण पूड तयार करून घेतली होती ती सुद्धा यामध्ये चाळून घालायची. अजिबात जाडसरपणा यामध्ये यायला नको, नाहीतर मग ते खाताना अजिबात चांगलं लागत नाही. म्हणून ही पूड अगदी आपली जी मैद्याची चाळण असते त्या मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे. आता यामध्येच गूळ सुद्धा घालूयात. तर इथे मी बरोबर 350 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. गुळामध्ये फार मोठे मोठे खडे अजिबात ठेवायचे नाहीत आणि जो पांढरा गूळ असतो तो अजिबात घ्यायचा नाही. इथे काळाच गूळ घ्या किंवा सेंद्रिय गूळ सुद्धा चालेल. एका मोठ्या वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतलं. आता हे चांगलं एकजीव आपण मिक्स करून घेऊ. मेथीचे लाडू बनवण्यासाठी जे काही साहित्य लागतं ते सगळं आपण घेतलेलं आहे. आता लाडू बनवायला घ्यायचे, पण यासाठी आधी काय करायचं, हे थोडं थोडं मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून फिरवून घ्यायचं आहे. मोठं मिक्सरचं भांडं अजिबात घ्यायचं नाही. छोटं वालच जे चटणी जार असतं तेच इथे मी घेतलेलं आहे. यामध्ये अर्धच भांडं भरेल इतपतच घालायचं आणि पल्स मोडवरती फक्त 2 ते 3 वेळा हे मिश्रण मी फिरवून घेतलेलं आहे. फार अगदी यामधून तेल रिलीज होईल 2-3 स्पीडला मिक्सरला अजिबात फिरवू नका. पल्स मोडवरती 3 वेळा तुम्ही फिरवून घेतलं, फार फार तर 4 वेळा, तरी सुद्धा छान बाइंडिंग येते. इथे तुम्ही बघू शकता फार जाडसर सुद्धा राहिलेलं नाही किंवा अगदी तेल सुटून याचा लगदा सुद्धा झालेला नाही. सहज लाडू वळता येतोय. आता याच पद्धतीने उरलेलं जे काही लाडूचं मिश्रण आहे ते सुद्धा इथे मी बारीक करून घेणार आहे. लाडूचं संपूर्ण मिश्रण इथे बारीक करून झालेलं आहे. फक्त एकदा ना मी मिसळून घेते आणि लगेचच आता लाडू वळायला घेऊयात. अगदी शेवटपर्यंत हे लाडू व्यवस्थित बांधले जातात. मिक्सरमधून फिरवल्यानंतर हलकंसं हे मिश्रण कोमट झालेलं असतं आणि अशा वेळेस हे पटापट तुम्ही बांधून घेतले की पटकन बांधून सुद्धा होतात आणि जरी थंड हे मिश्रण झालं तरी सुद्धा हे व्यवस्थित वळले जातात. तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असा गोल गरगरीत लाडू इथे वळून झालेला आहे. मेथ्यांचे लाडू फार मोठे मोठे सुद्धा बांधायचे नाहीत, थोडेसे लहान आकाराला असतील तरी सुद्धा चालणार आहे. मस्त इथे लाडू बांधून झालेला आहे. वरून सुद्धा छान चकाकी आलेले आहे आणि आता याच पद्धतीने उरलेल्या संपूर्ण मिश्रणाचे लाडू इथे मी बांधून घेणार आहे. मी लहान आकारामध्ये बांधून घेतलेले आहेत म्हणून या मिश्रणाचे जवळजवळ 30 लाडू बांधले गेलेले आहेत आणि एकसारखे सगळे लाडू झालेत. तुम्हाला एक लाडू मी फोडून सुद्धा दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा किती मऊसूत आणि खुसखुशीत झाला असावा. तर इथे तुम्ही बघू शकता मऊसूत असा लाडू तयार झालेला आहे. पण थंडी आहे ना, आत्ता हे लाडू ताजे आहेत म्हणून थोडेसे मऊसूत दिसतात, पण आत्ता प्रचंड पुण्यामध्ये थंडी आहे. यामुळे काय होतं ना, घातलेलं यामध्ये तूप आणि गूळ जे आहे ते अळले जातात आणि लाडू थोडासा असा खुसखुशीत आपण म्हणू शकतो, मऊसूत होण्यापेक्षा थोडासा खुसखुशीत राहतो. रोज कपभर गरम दुधासोबत तुम्ही हा लाडू खाल्लात ना तरी सुद्धा एक नाश्ता होऊन जाईल तुमचा आणि छान पौष्टिकता सुद्धा मिळेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा व्हिडिओ अशाच एका खमंग खुसखुशीत रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.